हॅलो फ्रेंड्स, जर हा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये आला आहे तर नक्कीच तुम्ही लॉसेस मधनं जात आहात. ट्रेडिंग मध्ये तुम्ही जर लॉसेस करत आहात तर थांबा, स्किप करू नका. आज आपण त्यावर डिस्कशन करूयात की मला लॉसेस का होत आहेत आणि जर मी एक अमाऊंट लॉस केली आहे तर मी पुन्हा एंट्री केली पाहिजे का, पुन्हा पैसे टाकून त्यामध्ये ट्रेडिंग पुन्हा सुरू केली पाहिजे का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. ठीक आहे, मी उदाहरण घेईल की मी 1 लाख रुपयाचं लॉस केलेला आहे. ठीक आहे, कोणाचे 2 लाख असेल, कोणाचे 20 लाख असेल, कोणाचे 50 लाख असेल, कोणाचे 5,000 असेल. ठीक आहे, तर ही अमाऊंट मी लॉस करते आहे, तर मी पुन्हा तेवढीच अमाऊंट आणून किंवा त्याच्यापेक्षा कमी आणून किंवा जास्त आणून पुन्हा ट्रेडिंग चालू केली पाहिजे का. तर थांबा, माझं उत्तर आहे माझ्या एक्सपिरियन्स नुसार नाही केली पाहिजे. पहिल्यांदा त्याचं उत्तर शोधलं पाहिजे की माझ्याकडून लॉसेस का होत आहेत. त्यानंतर त्यांची एक लिस्ट बनवून ती चुका किंवा त्या चुका मी पुन्हा करणार नाही, तेवढा जर माझा स्वतःवर विश्वास असेल आणि बॅकटेस्ट करून एक डेमो प्रॅक्टिस करून तीच स्ट्रॅटर्जी, तरच तुम्ही पुन्हा एंट्री करू शकता. अदरवाईज बिलकुल करू नका. कारण मी जर 1 लाख रुपये टाकून ते जर मी लॉस केले आहेत, काहीतरी चुकत असणार माझं. ठीक आहे, पुन्हा मी 50,000 आणले तर सेम माइंडसेट, सेम तोच पास्ट, सेम त्याच चुका आणि तेवढे पैसे पुन्हा जाणार. मी स्वतः केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की एक अमाऊंट मी टाकली होती, तेवढा अमाऊंट मी लॉस केला, पुन्हा मी तेवढीच अमाऊंट आणली आणि हा विचार केला की नाही, आता मी मागचे लॉसेस ते सुद्धा रिकव्हर केले आणि आता ह्या पैशांवरून मी अजून पैसे बनवेल. पण हा माझा मिथ होता. हे चुकीचा विचार करणे असते की मी पैसा आणून तो पुन्हा रिकव्हर करेल आणि पुन्हा आपला पैसा रिकव्हर होऊन आपण प्रॉफिटेबल होऊ. तर असं नाही. सेबीचा जो डेटा आहे तो पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे की किती % लोक लॉसमध्ये आहेत, किती % प्रॉफिटमध्ये आहेत. ठीक आहे, ऑन अन ॲव्हरेज आपण सगळे मिडल क्लास लॉसमध्येच असतो. जेवढे काही जे लाविश लक्झुरियस तुम्ही पाहत असता ते जस्ट एक कोर्सेस लॉन्च करून एक साईड बिझनेस म्हणून कमवला जातो, ऑर एल्स काही ब्रँडेज करत असतात. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न राहिला, मला त्यामध्ये घुसायचं नाही. ठीक आहे, आपला प्रश्न आहे की लॉसेस झाल्यानंतर काय केलं पाहिजे. लॉसेस झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण ब्रेक घेतला पाहिजे. मार्केटमधून महिना, 2 महिने, 6 महिने असा ब्रेक घेऊन त्यावर स्टडी केली पाहिजे की मी काय काय चुका करते आहे, काय काय चुका करतो आहे, ह्या चुका मी पुन्हा करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पेशन्स, सेल्फ कंट्रोल आणि डिसिप्लिन, ह्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये आणायच्या नंतरच मार्केटमध्ये पुन्हा एक्स अमाऊंट ऑफ पैसे तुम्ही डिपॉझिट करा, नाहीतर करू नका. इव्हन मी म्हणेल, जर तुमची ऐपत नसेल, कर्ज काढून किंवा कोणाकडनं उधारी घेऊन, सोने गहाण ठेवून असं काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला नोकरी करता येत असेल तेव्हा करत आहात आणि हे तुम्ही एक साईड बिझनेस म्हणून करत आहात तर सोडून द्या, मी असं म्हणेल. आणि स्वतःला स्टेबल केल्यानंतर यामध्ये पुन्हा उतरा, हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे. ठीक आहे, जर बिकॉज हे काही जस्ट क्विक मनी मेकर मशीन नाही आहे. ही खूपच अतिशय ग्रेट स्किल आहे की इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करणं ही खूपच ग्रेट स्किल आहे आणि तिला शिकण्यासाठी एक अमाऊंट ऑफ टाइम पिरियड आपल्याला द्यावा लागतो, तरच आपण त्यामध्ये सफल होऊ. हाच यामागचा माझा नेहमी सांगण्याचा उद्देश असतो. तर तुमच्या हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सो हाच माझा उद्देश राहील या व्हिडिओ मागचा की जर तुमचे लॉसेस झाले असतील तर ते तुम्ही पास्ट इज पास्ट विसरून जा आणि एक नव्यानं सुरुवात करायची असेल तर डिसिप्लिन हे खूप महत्वाचं टूल आहे. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीमध्ये परत येऊयात. बाय बाय.